हाय सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे रविवार, आज आहे सुट्टीचा दिवस, म्हणून थोडंसं झोपले होते, चेहऱ्यावरून दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना। तर आज थोडासा आराम केला आणि आता वाजलेले आहेत 5 वाजता। उठल्याच्या नंतर बघा थोडासा पसारा पडला होता, भांडी वगैरे पडली होती, अजून निम्मी घासलेली आहेत, निम्मी बेसिनमध्येच आहेत। आणि हातपाय तोंड धुतल्याच्या नंतर, फ्रेश झाल्याच्या नंतर पहिल्यांदा दूध तापत ठेवले आणि ठेवलेला आहे चहा, कारण फ्रेश वाटेल। आणि आज मी काय करणार आहे, आमच्या ओमच्या आवडीचं आज करणार आहे इडली। तर बघा इडलीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। इकडं सगळा किचनवरती पसारा पडलाय, सगळं आता करायचे आहे इडली आणि सांबर। ओमला खूप आवडते आणि तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की व्हिडिओ का बंद होते, त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल। काय करणार, मस्त माझी पण तळतळ असते रोज तुम्हाला व्हिडिओ लवकर पोचावा, पण टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं नाही पोचत व्हिडिओ तुमच्यापर्यंत, त्याच्याबद्दल सॉरी सगळ्यांनाच। तर चला, नवीन कोण असेल आपल्या चॅनल तर लाईक व्हिडिओ बघितल्यानंतर खाली एक लाईकचं बटन आहे, तिथे लाईक करत जा। जर 500 जणांनी व्हिडिओ बघितलाय तर 500 लाईक व्हायलाच पाहिजे का नाही, तर होत नाही, म्हणावे इतकं लाईक होत नाही, म्हणावे इतकं यूज आपल्याला येत नाही। तर चला, नाराज व्हायचं नाही, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करत राहायचे। प्रयत्न केल्याच्या नंतर ना देव नक्कीच पावतो। तर चला, आपला असा छानपैकी चहा आणि तुमच्याशी शेअर करते आता छान अशी इडली। तर आत्ता दाजी सुद्धा उठलेले आहेत झोपीतून आणि घेत आहेत चहा। दाजी पण झोपले होते, आहे का नाही, आहे का नाही? तर आता मी चहा पितोय, तर तुम्ही पण या चहा प्यायला, आहे का नाही? मी आधी पितो मग तुम्ही प्या। तर चला, आता मी पण चहा पिऊन घेते आणि बाकीचं इडली ते करायचे सांबर। ओम सकाळपासून कितीतरी वेळा मला विचारतोय कधी करतीस म्हणून, तर आता करणार आहे चहा पिल्याच्या नंतर। तर आत्ता झालेला आहे आपला चहा वगैरे पिऊन आता करत आहोत आपण इडली। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, इडलीच्या भांड्याला अगोदर असं तेल लावून घ्यायचं आणि आत्ता भरायच्या इडलीची भांडी। तर बघा असं छान पीठ कसं फुगलेलं आहे। आता तुम्ही म्हणताल पुनमताई संध्याकाळची का करता इडली, तर काय झालं होतं, काल उशीर झाला भिजत टाकायला तांदूळ आणि डाळ। कोणी मेथीचे दाणे पण टाकतं, पण मी टाकले नाही कारण माझ्याकडं नव्हते। बघा आता असं म्हणजे छान फुगलंय पीठ, थोडंसं उन्हामध्ये पण ठेवलं होतं फुगावं म्हणून, एकदम भारी। तर छान आपलं भरायचं काम चाललेलं आहे। असं त्या पिठामध्ये थोडासा सोडा, तुम्हाला अजून थोडंसं आंबट पाहिजे असेल तर तुम्ही दही सुद्धा टाकू शकता। आता हे आहे 1 नंबरचं भांडं, हे आहे 2 नंबरचं भांडं। तर बघूया कशी फुगती इडली, तुम्हाला शेअर करते, दाखवतेच मी। तर आता भरून येते आणि कुकर लावते। तर थोडंसं साईडला सुद्धा पडत आहे। तर आपला कुकर काही इडलीचा मोठा नाही आहे, कारण हा कुकर आम्ही लॉकडाऊनमध्ये खरेदी केलेला आहे। त्याच्यामुळे महाग लागला हा कुकर। कितीला घेतला आपण? 500 रुपये। 500 रुपयाला 3 थाळीचा कुकर भेटलाय आम्हाला। आमचा पहिला होता तर तो जरा बिघडला म्हणून बंगारमध्ये गेला, आणि हा आणलेला आहे लॉकडाऊनमध्ये। खूप इडल्या खाल्ल्या आम्ही, आहे ना हो? खूपच इडल्या खाल्लेल्या आहेत, तर पण तापत आहे। आता डायरेक्ट कुकर झाल्यावरती दाखवते तुम्हाला। तर आता आपण सांबर बनवण्यासाठी इडली बरोबर आपण सांबर बनवणार आहे। कोण मुगाची डाळ आणि तुरीची डाळ एकत्र लावतं, मी फक्त तुरीची डाळीचंच करते। कोणी चटणी बनवतं, तर आम्हाला सांबरच आवडतो, तर मी तुरी डाळ आता सांबरसाठी लावते कुकरला। आणि शेवग्याची शेंग भोपळा तो सेपरेट शिजवावा लागतो, छान होतं सांबर आणि आवडतो सगळ्यांना। तर आता लावून घेऊया आपण कुकरला डाळ। तर तुम्हाला संडे आणि आज काही ब्लॉग आला नसेल तर काही माहीत नाही, कारण मम्मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत असते। आणि आज संडेमुळे मम्मीने
काढला किंवा असेलही काढलेला, पण आज आम्हाला संडेमुळे मम्मीने आज लवकर असा चहा आणि दूध दिले. आणि हे काय ह्या भांड्यावर ह्याचा काय बोलतात मम्मा? हां, इडलीच्या साच्यावरून तुम्हाला कळलेलं असेल की आज घरात काय बनतंय ते इडली बनलेली. ओम, इडली म्हणजे ओम काय आवडतं तुला? तर बघा आपली इडली. आई गो मम्मा मला खाऊ दे ना. आता खायचीच आहे. तर बघा इथं झालेली आहे आपली इडली. आता कुकर थंड होऊन द्यावं लागेल तेव्हा व्यवस्थित इडल्या निघतील. आणि इकडे बघा दिवसभर फिरून खेळून इकडे बघा कसा केला अवतार. दमलेत काम करून. बघा अवतार बघा अवतार कसा झालाय. अवतार कसं झालंय दाखवा. दोघं पण चेहरे दाखवा. हा चला आता चहा दूध प्यायचं. हातपाय तोंड धुतलंय पण अजून केस वगैरे आवरले नाही.